लाल मातीमध्ये खेळला जाणारा रांगडा खेळ म्हणून कुस्ती या खेळाला ओळखलं जातं। काल अहिल्यानगर या ठिकाणी 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या। मात्र या कुस्ती स्पर्धेमध्ये प्रचंड गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला। सध्या आपल्यासोबत अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आपल्यासोबत आहेत। काल ज्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाला यामध्ये शिवराज राक्षे असेल किंवा महेंद्र गायकवाड हे पंचांच्या निर्णयावरती नाराज झाले आणि याच्यामुळे एक मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली। सर्व या गोष्टीकडे कसं बघताय? ना जे काय पंचाने जे काय दाखवलं म्हणजे पंच जो गेल्या बारला जो होता तोच पंच ह्या बारला पण होता आणि गेल्या बारला त्याच पोरासंग अन्याय केला होता। जे सिकंदर शेख सगळं झाली कुस्ती मातीवर त्या टायमाला तो पण होता, पण आता पण त्यांनीच केलं की मला काय म्हणायचं की तुम्ही पैलवानावर अन्याय करू नका, बाकीचं जाऊ द्या, कुणा येतील जातील लोक, दुनिया येईल जाईल सगळ्या गोष्टी होत्या, पण पैलवाने कष्ट केलेलं असतं की रात्रंदिवस आई वडिलांच्या पैलवानापेक्षा आई वडिलांनी कष्ट केलेले जास्त असतं। रक्ताचं पाणी करून पैसे पाठवतात तिथं खायला प्यायला, सरकार काय देत नाही। सरकार त्यांना नंतर झाल्याच्या नंतर म्हणते मी टाळी वाजवतात, पण आता तसं परिस्थिती नाही की घरचे माणसं त्यांना रात्रंदिवस पैसे करून पाठवतात आणि एवढा अन्याय झाला तर ते मुश्किल आहे। आपण बघितलं तर त्या स्पर्धेच्या ठिकाणी शिवराज राक्षेने म्हणजे पंचांची कॉलर धरली, त्यानंतर पंचांना लाथ मारली किंवा महेंद्र गायकवाड असेल यांच्याकडून पण गोंधळ केला। खरं तर ही कृतीची जी भावना होती ती या सर्व खेळाला धरून आहे, त्या गोष्टीकडे कसं बघताय? नाही नाही, ते चुकीचंच आहे, मी मान्यच नाही करत त्याला। ते चुकीचं आहे की तुम्ही त्याला काय झालं की राग अनावर झालाय, पण मी त्याचा रान आगावर केव्हा झाला त्याचा की तुम्हाला दाखवलं। आता आपण टीव्ही मधून बोलतोय ते तुम्ही तुमचं स्क्रीन असेल ना, तिथं सगळे दुनियाची स्क्रीन होते ना तिथं, मग तिथून दाखवायचं, तुम्ही टीव्हीवर दाखवायचं, सगळ्या लोकांना बघू द्या ना, काय फरक पडतोय? पहिलवान नाही हे काय थोडंच आहे की आपल्याला चोरी केली पळायचं असं थोडंच आहे। दोन्ही पैलवान होते आपली घरातली, दोन्ही पैलवान दाखवायचं नाही हे तुझं चुकलं होतं, हे तुझं चुकलं होतं, हे तू करायला नाही पाहिजे होतं। मग तिथं त्याला सांगितलं की आम्ही दाखवण्यात येणार नाही, पण इंटरनॅशनल रूल प्रमाणे ते मान्य करतो आम्ही की चितपट कुस्ती देणं हा कितीपर्यंत निर्णय, पण चित झालं तर द्यायलाच पाहिजे, आम्ही मान्य करतो। पण चितच कुस्ती झाली नाही, तुम्हाला चितच कुस्ती द्यायची म्हणलं तर ती पण अन्याय आहे। एखाद्या मुलावर तुम्हाला अन्याय करायचं म्हटलं तर ती पण सहन होण्याची ताकद नाही, आणि त्याने रात्रंदिवस इथं कष्ट केलेलं असतं आणि त्याला लगेच तुपातलं खाल्लेली पैलवान असतात, त्याला लगेच राग येतो आणि त्याच्यात रागाच्या भरात त्यांनी त्या पंचाला थोडंसं काय धक्काबुक्की केली की एवढं तर मला माहित नाही, मी पुण्यातच होतो। खरं तर दोन्ही पैलवान बघितले तर तुमच्याच तालमीतले होते, दोन्ही पैलवानावरती कुठेतरी पक्षपातीपणा झाला असं वाटतंय? नाही, पक्षपातीपणा पैलवानावर ना, पैलवान मी म्हणतो ना, पैलवान एकनिकाला आज तीही पैलवान महाराष्ट्र केसरी झाला, समजा त्याला गदा दिली, ह्याला गदा नाही, उप महाराष्ट्र केसरी झाली, अमुक तमुक झाली, सरळ झालं, ही एकच आहेत पैलवान, मिळून मिसळून राहणार। तिथून निघाले की बाहेर गेले की कुणाकाच्या मिळून मिसळून राहतात, पण जे मध्ये राहतात ना त्यांनी लावायचं नाही, काम करायचं, निर्णय चांगला द्यायचा की तुम्हाला परमेश्वर मानतात लोक, का मानतात की बाबा तुम्ही निर्णय रोखबाई देता, ते मानलं पाहिजे, त्यांनी ती केलं पाहिजे, बाकीचं काही नाही। पैलवान एकत्र येतात जातात, आता ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी तो झाला, दुसऱ्या वर्षी दुसरा होईल, तिसऱ्या वर्षी तिसरा येईल, असं नाही की एकाच महाराष्ट्र केसरी होता असं प्रश्न नाही, पण ते योग्य ते द्या निर्णय, बघ आमचं एवढंच म्हणणं आहे। गेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पण आपण महाराष्ट्र केसरी बघितलं होतं, त्यावेळेस पण असाच वाद निर्माण झाला होता आणि ह्यावेळेस कुठेतरी जे पंचांचे निर्णय आहेत ते जाणीवपूर्वक चुकीचे दिले जात आहेत का, काय गोष्टीकडे कसं? काय गोष्टी होतात ना, जाणीवपूर्वक करतात ना रेफरी, काही यांच्यात घरात यांचं जर एकत्र असेल तर घरामध्ये भांडण लावायचं बघतो ना, शेजारी कसं भांडण लावतो तसं परिस्थिती निर्मिती करतात ही लोक, पण ही निर्मिती नाही केली पाहिजे कुस्तीमध्ये तरी, म्हणजे त्याने तेवढंच कष्ट केलेलं आहे, त्याच्या बी आई वडिलांनी तेवढं त्याला खाऊ घातलेलं असतं, ह्याच्या आई वडिलांनी तेवढंच खाऊ घातलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये पडण्याची गरज नाही की निर्णय रोखबाई ठोक द्या। खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती तब्बल 31 पुरस्कार आपण म्हणजे प्राप्त झालेले आहेत। ह्या सर्व गोष्टींकडून तुम्ही सुद्धा गेल्यात, तुम्हाला सुद्धा अशाच गोष्टी पक्षपातीपणाचा सामना करावा लागलाय, त्यामुळे सर्व गोष्टी तुम्ही बाजूला सारून प्रशिक्षणाकडे वळालात। परंतु आता जे तुमचे शिष्य आहेत किंवा त्यांना पण ह्या गोष्टीला सामोरं झालं, हे कुठेतरी थांबण्यासाठी काय काय आवश्यकता वाटते तुम्हाला की गरजेचं आहे? ना, गरजेचं आहेच, आवश्यकता थांबण्याची रेफरीने जी मी म्हणलं त्यांनीच करणं गरजेचं आहे। कुस्ती थांबत नाही, हे प्राचीन काळापासून कुस्ती आलेली आहे, ह्याला कोणी थांबवू शकणार नाही। पहिली मारामारीची कुस्ती जीव मारायचं होतं तेही पण बंद होत, आता टेक्निकल कुस्ती आली, आत्ताच्या काळात एकदम टेक्निकल म्हणजे ह्याच्यावर कॅमेऱ्यावर कुस्ती आली सगळी, म्हणजे तुम्हाला बघता येतं, तुम्हाला काय कुठं काय झालं ती पण बघता येते, त्याच्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी वर्ल्डमध्ये आज सर्व टेक्नॉलॉजी आहे। आज तुम्ही एक बॉक्सिंगचा किक मारलं तर तिकडे पॉईंट देते मिशन, तर अशी परिस्थिती
यंत्र आले, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण कोणत्याच गोष्टीची नाही. फक्त एक चांगला निर्णय द्या. असं पैलवानाला, एखाद्या पैलवानाला मारू नका, कोणाचे अन्याय करू नका. की संघटना दोन संघटना आहेत, त्या संघटनेचा असेल खेळाडू किंवा ह्या संघटनेचा असेल, ह्याच्यात संघटना कोणी मानू नये आणि पैलवानाविषयी तर धरू नये. संघटनेला करू दे राजकारण, ज्याला करायचं त्यांनी. त्यांच्या संघ किती करण्यासाठी ते त्यांचे समर्थ असतात सर्व राजकारण करण्यासाठी. ती तेवढे समर्थ आहेत, आमच्याकडली बाजू तेवढी समर्थ आहे. असं नाही की त्यांना राजकारण येताना आम्हाला येत नाही, असं नाही. पण त्यांना ज्यांनी करायचं त्यांनी करावं राजकारण, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण पैलवानकीमध्ये नाही करायचं. ते लय कष्टाने केलेलं असतंय, त्याला देव माफ करत नाही. खरं तर शेवटच्या 20 सेकंदामध्येच महेंद्रनी मैदान सोडलं. पण तुम्हाला काय वाटतं की महेंद्रनी शेवटच्या क्षणापर्यंत लढायला पाहिजे होतं का मैदान त्यांनी सोडणं हे चुकीचं होतं? नाही, त्याचा कास्ट्यूम फाटला ना. ते आता मुलांनी कसं केलं काय माहिती नाही. त्याचा कास्ट्यूम ऑटोमॅटिक फाटला का धरून फाडला हाय माहिती नाही, पण त्या पंचालाच माहिती असेल. पंचानं तिथं काय द्यायचा निर्णय ते पंचाचा होता. ते कास्ट्यूम कसा फाटला, कसा धरला, काय केलं, मग पॅसिटी का नाही दिली, असं म्हणजे त्याच्यात बरेचसे रेफरींच्या ह्याच्यावर हे असेल. आम्ही मान्यच केलं, चला मग आमचं पहिलवान हार मानली, तुम्हाला द्यायचंच होतं तर ठीक आहे, मान्य, कुस्ती करून हारला. ती कुस्ती आम्ही मान्यच करतो की आमचं पैलवान किंवा त्यांचा पैलवान असे त्याच्यावर अन्याय झाला असं म्हणणार नाही जास्त करून. पण जिथं कुस्ती झाली ना राक्षसी संघ, त्या कुस्तीला मान्यच करतो की आम्ही ती कसं बी असू द्या, कुस्ती करताना योगदान असतं, ते केलंच पाहिजे. तुम्ही त्या पैलवानाला जिथं जिकायचं असतं ती पैलवान करणारच आहे, पुढचा पैलवान बी करणारच आहे. त्याने किती लढायचं ती लढायचं. पण राक्षस संघ झाले ते चुकीचं आहे असं मला वाटतं. आता या सर्व गोष्टींमुळे झालेल्या चुका पंचांच्या विरोधात काय तुम्ही सर्वजण मिळून किंवा जे खेळाडू आहेत ते काय दाद मागणार आहेत का ह्या सर्व निकालाच्या विरोधात? नाही, दाद मागायला त्यांच्याकडे त्यांनाच माहिती. आता ती एखाद्या मुलाचं किती वाटोळं करायचं त्यांनी ठरवायचं. त्यांच्याकडे आता ती आलीगली, त्यांची पण संघटना आलीगलीच आहे. आता त्यांनी खेळायला, आता मला समजा दुसरी महाराष्ट्र कुस्ती झाली त्याच्यात ही खेळणार ना, पोरं खेळणार असं नाही. पण ते अलिगली असल्यामुळं तुम्ही चला ठीक आहे आम्ही लिगली म्हणतो, पण एखाद्या मुलावर ठीक आहे अनावर झालं ना, राग अनावर झालं ना, त्याला समजावून सांगा किंवा इथून पुढे तसं करू नको. तू त्याला चॅलेंज द्या की त्याला तुम्ही 3 वर्षासाठी बंदी टाकणार म्हणजे त्याचं काय झालं, त्याचं आयुष्य तुम्ही बरबाद करणार का? तुमच्या संघटनेत तुम्ही संघटना म्हणून तुम्ही त्यांचं आयुष्य बरबाद करणार का? तुम्ही दाखवा ना, फेडरेशनला नेऊन दाखवा. ऑल इंडियाची फेडरेशन असते, तिथे तज्ज्ञ माणसं बसलेली आहेत, त्यांना दाखवा तुमचं कॅसेट किंवा ही असं खरं आहे का नाही खोटं आहे सांगा आम्हाला. आम्ही मान्य करतो ना की मान्य केलंच पाहिजे, असं नाही की हा हे चुकीचंच आहे. तुम्ही धक्काबुक्की करा त्या पंचाला, ही चुकीचं. तुम्ही न्याय मागताना दिला नाही, त्याच्यामुळे त्याला राग अनावर झाला नाही, बाकी काही नाही. तसं बघितलं तर दोन्ही मल्ल तुमच्याच म्हणजे तालमीतले आहेत आणि दोघांवरती सुद्धा 3 वर्षाची बंदी घातली. म्हणजे सर्व प्रकार कुठेतरी एक जाणीवपूर्वकच केला जातोय का? हा दुसऱ्याला जो महेंद्रला टाकली ही काही मला माहिती नाही, पण त्याच्यावर कशाबद्दल टाकली ही कोणी सांगू शकलं नाही. अजून आम्हाला पण कळालं नाही की त्याच्यावर का बंदी टाकली, कशासाठी टाकली ही मला काहीच माहित नाही. पण राक्षावर जी टाकली त्या सर रेफरीवर हात उगारला, काहीतरी केलं त्यांनी असं दाखवलं, त्याच्यावर दाखवलं. पण ते पण का राग उगवला त्यांनी ते सांगावं किंवा कशाबद्दल तुम्ही लगेचच अन्याय तुम्ही त्याला माफी द्या ना. एखाद्या बार त्यांना चान्स द्या की चूक भूल माफ असते एखाद्या बारला, रोज थोडीच चूक करायला. बरं 10 वेळा चूक केली तर ठीक आहे, तुम्ही मग त्याला काय 3 वर्षाची सजा द्या, 10 वर्षाची द्या, तुम्हाला द्यायची द्या ना. पण लगेच तुमच्या हातात आलं म्हणून लगेच तुम्ही काही बी करायचं असं नाही ना. एक संघटना दुसऱ्या पण संघटना तयार होतातच की, ह्या काय दुनियेत नाही त्या का. राजकारण चालतच राहते की, या राजकारणात कोण नाही तर सर्व बीजेपी एकीकडे, शिवसेना एकीकडे, सर्वच आहेत की म्हणायचं का. मग सगळे एकत्र होतेच की, मिळून मिसळूनच आहे. ही पण असंच आहे पहिलवानकीचं, सगळ्यांनी हसून खेळून राहायचं, सगळ्या संघ सर्व खुशीमध्ये राहायचं. हार जीत तर होत राहते, ही जीत आहे हार जीत आहे सगळं काय होतं. खरं तर आपण बघितलं तर हे होते काका पवार. कुस्ती हा खेळ आहे, खेळाडूंच्या व्यक्तिमत्वाला खरं तर कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कुठं काही संघटनाकडून जाणीवपूर्वक काही खेळाडूंना टार्गेट केलं जात आहे. जी 3 वर्षाची बंदी घातली आहे ती पूर्ण चुकीची आहे. त्यांना समज देऊन त्याच्यावरती एक चांगली कारवाई म्हणजे करू शकत होते, मात्र 3 वर्षाची ही जी कारवाई ती चुकीची आहे अशी भावना या ठिकाणी आपल्याकडे काका पवार यांच्याकडून पाहायला मिळते. कॅमेरामॅन तुषार ननवरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.